दिल्ली सल्तनतची दुसरी राजधानी, दक्षिणेचं प्रवेशद्वार अशा अभेद्य देवगिरी किल्ल्याच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत. हा आहे चिनी महाल, मेंढा तोफ, चार मिनार आणि बरंच काही आपण आज या भागात बघणार आहोत. चार मिनारचं आता सध्या मेंटेनन्सचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपण तो बाहेरूनच बघणार आहोत. तर हे तुम्ही बघताय, ह्या शाही हत्तींसाठी आणि घोड्यांसाठी स्थान होतं. राजाचे हत्ती घोडे इथे बांधले जायचे. यांच्या वापरासाठी पाण्याची सोय डाव्या बाजूला असलेल्या हत्ती तलावामध्ये केलेली होती. याच्यानंतर उजवीकडे ही आहे, आपल्याला दिसते ती चांद मिनार किंवा चंद्राचा बुरुज असं याला म्हटलं जातं. हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून याची स्थापत्य कला इंडो इस्लामिक अशी केली गेलेली आहे. मंदिराचा घुमट आणि वरती चंद्राची निशाणी. 1445 ला अल्लाउद्दीन बहमनींनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्याच्या विजयाची निशाणी म्हणून हे चांद मिनार दिल्लीच्या कुतुब मिनारशी मिळत्या जुळत्या पद्धतीने फारसी वास्तुशैलीमध्ये बांधण्यात आली. 64 मीटर उंच आणि 24 मीटर रुंद अशी ही चांद मिनार 4 मजले आणि 24 चेंबरनी बनलेली आहे. टॉवरच्या पायथ्याशी एक छोटी मस्जिद किंवा प्रार्थना हॉल असं म्हणू शकतो. पर्शियन निळ्या टाइल्सनी ही झाकलेली होती. मात्र याच्या प्रत्येक मजल्यावरती ज्या बाल्कनी बांधल्या गेलेल्या आहेत त्या राजस्थानी किंवा मेवाड किंवा हिंदू स्थापत्य कलेशी साधर्म्य असलेल्या आपल्याला दिसून येतात. मोहम्मद बिन तुघलकने आपली राजधानी दिल्लीतून देवगिरीला आणली होती. दौलताबाद किंवा देवगिरी त्यावेळेला दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जायचं. पण इथे पाण्याच्या व्यवस्थापनाने तात्पुरती सोय झाली, पण नंतर दिल्लीला पुन्हा राजधानी हलवण्यात आली. या प्रवासात अनेक पशु आणि माणसे दगावली आणि येडा मोहम्मद प्रसिद्ध झाला. त्यानंतर निजामांचा वजीर मलिक अंबर, जो पहिले गुलाम होता पण आपल्या कर्तबगारीने वजीर पदापर्यंत पोहोचला, त्यांनी या जलव्यवस्थापनाने सर्वांना खुश केले. डोंगरावरून वाहणारे पाणी सुद्धा साठवून त्याचे तलाव निर्माण केले. त्यातलाच परियोका तलाव एक, जो सुलीभंजन जवळच आहे. खापराच्या नळातून गुरुत्वाकर्षण तत्वाचा उपयोग करून महाकोट व कालकोटात पाणी पुरवठा केला जायचा. सरस्वती विहिरीचं पाणी फक्त पिण्यासाठी होतं, मात्र बाकी व्यापारासाठी व्यवहारासाठी याच तलावाचं पाणी वापरलं जायचं. नळव्यवस्थेचे भग्नावशेष आजही किल्ल्यात आहेत. मोठा पाण्याचा साठा असा हत्ती तलाव रायगडावर पण आहे. राजनिवासातील 4 बागा, कारंजी, हमाम या सगळ्यासाठी सुनियोजित पाणी वापरण्याची ही उत्तम उदाहरणं आहेत. खापरी नळांद्वारे गरम किंवा थंड पाण्याची व्यवस्था ही इथलं वैशिष्ट्य. आपण इथे बघू शकतो, हे कमळ आहे, आपल्या हिंदू वास्तुशिल्पातलं एक चिन्ह. आता आपण चाललो आहे ते भारत माता या मंदिराकडे. पूर्वी हे जैन मंदिर होतं, मात्र नंतर आक्रमणानंतर याची मस्जिद केली गेली. पण स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये कुठलंही मंदिर किंवा कुठलीही मस्जिद असं याचं स्वरूप न ठेवता सर्वमान्य होईल अशा प्रकारे याला भारत माता मंदिर म्हणून म्हटलं गेलं. यादव काळामध्ये हे कृष्णाचं मंदिर असू शकतं असे कयास आहेत. या मंदिरामध्ये तुम्ही ठिकठिकाणी बघू शकता की मूर्ती असल्याची चिन्ह दिसतात पूर्वी. आता त्या मूर्ती नाहीच आहेत आणि हे पूर्ण स्थापत्य हेमाडपंथी शैलीतलं आहे. या मंदिराची स्थापना हा किल्ला बांधण्यापूर्वीची आहे असं म्हटलं जातं. काहींच्या मते हा राजा भोज यांनी बांधलेला मंदिराचा भाग आहे, तर काही परमारवंशी पृथ्वीधर यांनी हे मंदिर बांधल्याचं सांगतात. कृष्णाची आपल्याला गोष्ट माहिती असेल, करंगळीवरती त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता. तसंच हा अवाढव्य किल्ला आपला करंगळीवर तोलून धरणारी रासाई देवी हिच्यासाठी हे मंदिर बांधलं गेलं होतं. आजही नवरात्र उत्सव खूप जोरात इथे साजरा होतो. या सभा मंडपामध्ये रासाई देवीसाठी अनेक भक्त येतात. पायथ्याशी असलेल्या एका खंदकात आजही तिची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. भारत मातेची सुंदर मूर्ती आहे, म्हणजे देशाला सुद्धा देवाप्रमाणे पूजणं हे इथे प्रतीक रूप म्हणून दाखवलेलं आहे. या भारत माता मंदिरामध्ये तिच्या एका हातात तलवार, एका हातात त्रिशूळ, एका हातात शंख, एका हातात अग्नीची ज्वाळा, एका हातात पाश आणि एका हातात नाग पकडलेला असं आपल्याला दिसू शकतं. 8व्या शतकात राजा मेरुवर्मनने हिमाचल प्रदेशात
बांधलेल्या छत्रारी म्हणजे ब्रह्मपूर या गावात सुद्धा शक्तीची अशीच एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आपण तोफ संग्रहालयाकडे चाललोय. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा तुम्हाला बघायला मिळतील आणि या तोफांची खास वैशिष्ट्य अशी आहेत की प्रत्येक तोफेवरती त्याचं चिन्ह आहे आणि त्यानुसार त्या तोफेला त्याचं नाव देण्यात आलंय. जसं गज, अश्व, असे मकर, वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा तुम्हाला इथे बघायला मिळतील. ही आता तुम्ही बघताय ही एक तोफ आहे. ह्याच्यावरती तुम्हाला सिंहाचं प्रतीक दिसेल. पुढे आहे ते सरड्याचं आहे प्रतीक. असंच या साईडलाही तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या तोफा आहेत. त्याच्यामध्ये काही तोफा आहेत या लांब पल्ल्याच्या, त्यानंतर काही जवळ मारा करणाऱ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तोफांचा इथे संग्रह करण्यात आलेला आहे. इथे सखोल माहिती दिलेली आहे. सुरुवात झालेल्या तोफा आहेत. त्या नौकेवरती वगैरे लावण्यात येणाऱ्या तोफा आहेत. त्याला तुम्ही चेहरा आहे बघा, इथे राक्षसाचा चेहरा असा दिसतोय. नाक, दात असं आपल्याला दिसतं. ही तोफ जी आहे ही वास्तविक जसं त्याच्या मधला भाग दिसतोय आपल्याला, ही मला ही अंदाजे माझ्या रिपेअर करण्यात आलेली तोफ आहे. कारण ह्याला मधला भाग जो आहे हा छोटा करण्यात आलेला आहे. इथे तुम्ही बघाल त्यावेळेचं इंजिनिअरिंग किती सुंदर इंजिनिअरिंग होतं. एवढं जड वस्तू त्यांनी गोलाकार बनवलेली आहे. किती सुंदर कास्टिंग झालेलं आहे. मुख्य म्हणजे आजही अशा प्रकारचा धातूचं प्रमाण त्यांनी घेतलेलं आहे की यांना अजूनही गंज चढलेला नाही. इथे तुम्ही बघा, तुम्हाला प्राण्याचा आकार दिसेल पुढं तोंडाला. कुठलाही राजा ज्या वेळेला देवगिरीला यायचा आणि हे त्याचं पूर्ण तोफेचा हा संग्रह तो बघायचा, त्यावेळेला त्याच्या मनात जर देवगिरीवरती हल्ला करणं असेल तर त्याबाबत त्याला थोडं साशंक करावं, या दृष्टीने हे प्रदर्शन इथे मांडण्यात यायचं. आता आपण जो भाग बघितला तो काही काळानंतर राणी बाग म्हणूनही फेमस होता. म्हणजे राण्यांना राहण्यासाठीची सोय, त्यांच्यासाठी इथे कारंजेही तुम्ही बघू शकता. यादवकालीन हेमाडपंथी मंदिरं आपल्याला जागोजागी मिळतात. आत्ताच साकळेश्वर नावाचे एक मंदिर आंबेजोगाई येथे उत्खननात सापडले. त्याच्यासोबत अजून दुसरेही मंदिर सापडले. त्याची अजून पूर्णतः माहिती उपलब्ध नाहीये. मात्र दोन्ही मंदिरांचं आणि या मंदिरांचं स्थापत्यशास्त्र मिळतं जुळतं आहे. इथले जे खांब आहेत त्याची विशिष्ट रचना आणि संख्या यावरून त्यांचं नाव ठरवण्यात येतं. जसं नवीन आलेल्या मंदिराचं बाराखांबी असंही नाव ठेवलं जात आहे. या मंदिरांमधल्या या कोनाड्यात तुम्ही जे नक्षीकाम बघू शकता तसंच सारखंच नक्षीकाम आपल्याला खाली भारतमाता मंदिरातही बघायला मिळालं होतं. या कोनाड्यातून देवांच्या मूर्ती बाजूला काढून या मंदिराचं नंतर राजे राजवाड्यांसाठी अतिथीगृह बनवण्यात आलं. नंतर हा आता काळाकोट दरवाजा इथे सविस्तर ना तुम्ही बघू शकता. म्हणजेच हा तिसरा सुरक्षा कोट म्हणजेच दरवाजा तुम्ही बघू शकता. हा दरवाजा सुद्धा लोखंडाचा आहे. म्हणजे ह्याचा आता पत्र आहे पण मागे एवढा जबरदस्त दरवाजा आहे. या दरवाजांची तुम्ही मजबूती बघू शकता. हा इथे छोटा दरवाजा आहे ज्याच्यातून ये जा केली जायची. हा एक छोटा दरवाजा आहे आणि हे दरवाजे एवढे मजबूत आहे की याच्यावरती तुम्ही किती वजन आणून जरी मारा केलात किंवा पूर्वी दरवाजे जे फोडायचे हत्तीनी वगैरे जोर देऊन ते सुद्धा इथे व्हायचं नाही. त्यानंतर इथे तुम्ही एक रांजण बघू शकता. या रांजणामध्ये
विषारी पाणी भरून ठेवलं जायचं. म्हणजे संकल्पना अशी होती की ज्या वेळेला सैन्य, शत्रू सैन्य चाल करून येतं आणि अगदी त्वेषामध्ये खालपासून वरपर्यंत येतं, इथे येऊन दरवाजे फोडायला सुरुवात करतात. फोडल्यानंतर पहिला दरवाजा तुम्ही बघू शकता, तो पहिला दरवाजा फोडल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता झालं, पण समोर येऊन ते जेव्हा बघतात तेव्हा त्यांना भिंतच दिसते. आणि इथे हा समोरचा भाग जो आहे, इथे सैन्य, गडावरचं सैनिक इथे असायचे, भरपूर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा घेऊन, आणि ते त्यांना इथेच प्रतिहल्ला करून ठार करायचे. त्यातूनही जर दुसरी फळी आली तर त्यानंतर सैनिकांची दुसरी फळी जर आतमध्ये आली तर हा दरवाजा त्यांना अडवायचा. या दरवाजाला उघडण्यासाठी जे काही कष्ट लागायचे त्याच्यातून दमल्यानंतर अक्षरशः दैन्य अवस्था त्यांची झालेली असायची आणि त्यावेळेला त्यांना इथे पाणी भरून ठेवलेलं दिसायचं. पण युक्ती अशी होती की या पाण्यामध्ये विष ठेवलेलं असायचं मिसळून, की जेणेकरून जर दुसऱ्या फळीमधले सैनिकही वाचले तर इथे पाणी दिसताच ते आतुरतेने पिणार आणि तिथल्या तिथे गारद होणार. सुरू होतो मुख्य गडावरती चढायला. आता आपण सुरुवात करतोय. खालपासून वरतीपर्यंत एकूण 750 पायऱ्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता ही सोय पहारेकऱ्यांना निजण्यासाठी वगैरे केलेली होती. आणि आता या पायऱ्या, इथलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण याच्यात कमालीचा फरक आहे. इथे आपल्याला उन्हामध्ये सुद्धा, भर उन्हामध्ये सुद्धा थंड हवाची जाणीव होते. बरंचसं ढासळलंय. ही व्यवस्था ही राहण्याच्या सोयीनुसार केलेली होती. पूर्वी गडाचे दरवाजे एकदा बंद झाल्यानंतर परत उघडायचे नाही. त्यावेळेला जर कोणी इथे अडकलं तर त्यांना राहण्यासाठीची ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपाची होती. सकाळी दरवाजा उघडल्यानंतर परत आपापल्या घरी ते जाऊ शकत होते. देवगिरी किल्ल्याला एकूण 7 प्रवेशद्वार आहेत. आणि भूलभुलैया, जसं आधी आपण बघितलं, एक प्रकारे भूलभुलैया रस्ताच केला होता की नक्की कळू नये कुठून प्रतिहल्ला होईल. हा समोर आपण बघतोय हा चिनी महल. चीनी पद्धतीच्या भांड्यांवरती जशी कलाकुसर असते पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या टाईल्सची, तशी या महलावर होती. म्हणून याचं नाव चिनी महल असं ठेवण्यात आलं होतं. मात्र ही सुशोभित वस्तू नजर कैदेचं ठिकाण होतं. अनेक राजे राजवाडे आणि शासक इथे बंदी होते. आपले छत्रपती संभाजी महाराजही इथे काही काळ बंदिवासात होते अशी आख्यायिका आहे. त्यानंतर औरंगजेबाने जेव्हा कैद केलं त्यावेळेला राजमाता येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज हे सुद्धा इथे होते. ते नजरकैदेत असल्यामुळे आणि औरंगजेबाचं स्थान नेहमी वरती आणि नजरकैदेत असलेल्या लोकांचं स्थान खाली, अशा पद्धतीने याची रचना करण्यात आली होती. तुम्ही इथे हे जे बघताय हे अवशेष आहेत सोनेरी महालाचे. जसं आपण चिनी महल बघितला आता, त्या चिनी महालामध्ये पिवळ्या आणि आकाशी रंगाच्या कलरचे टाईल्स लावून त्याला डेकोरेशन करण्यात आलं होतं. तसंच इथे सोनेरी कलरचा मुलामा होता आणि सोनेरी कलरचा मुलामा देऊन पूर्ण इथलं ऐश्वर्य दाखवण्यासाठी म्हणून इथे हा महल फेमस होता. समोरून येणाऱ्या कुठल्याही नवीन माणसासाठी या 2 गोष्टी अतिशय आकर्षक होत्या. एक तर सोनेरी महल आणि दुसरा चिनी महल. जेव्हा दौलताबाद किल्ला जळाला त्यावेळेला त्या सोनेरी रंगाला पूर्णपणे त्यांनी काढून टाकलं. खूप दिवस हा वाडा नंतर जळत होता, त्याच्यामुळे पूर्ण काळा होऊन गेला. तरी सुद्धा अजून त्या रंगाचे काही अवशेष आपल्याला भिंतींवरती दिसू शकतात. हे आपण बघतोय हा खाली खलबतखाना आहे. इथे गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून एक अशी जागा, साऊंड प्रूफ आपण जसं म्हणतो तसं आत्ता साऊंड प्रूफ केबिन असं इथे बनवण्यात आली होती. इथला कुठलाही आवाज बाहेर जाऊ शकत नव्हता. इथे तुम्ही बघाल 2 रांजणं आहेत. हा खलबतखाना आणि हे 2 रांजणं हे
सैनिकांना मेंढा टोफ दागल्यानंतर आपले कान वाचवण्यासाठी करून ठेवलेली एक तरतूद होती. तोफ डागल्यानंतर जे जवळ असायचे ते धावत खाली यायचे आणि रांजणामध्ये भरून ठेवलेल्या पाण्यामध्ये आपलं डोकं बुडवायचे, ज्यामुळे त्यांचे कान बहिरे होण्यापासून वाचायचे आणि बाकी सगळे लोक खलबतखान्यामध्ये आतमध्ये जायचे, जिथे तो आवाज येऊ शकत नाही. देवगिरीवरील सगळ्यात महत्वाची आणि घातक पण अतिशय कलाकुसरीने भरलेली अशी मेंढा तोफ ही 360 अंशात कुठेही फिरून लांब पल्ल्यावरती विध्वंस करू शकत होती. म्हणूनच या तोफेला घाबरून शत्रू होते आणि बरेच जणांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना हा किल्ला भेटता आला नाही. बघू शकता हा खंदक आहे. या खंदकामध्ये मोठ्या मोठ्या मगरी होत्या आणि ज्या वेळेला सैनिक यायचे इथे हल्ला करण्यासाठी त्यावेळेला ह्याच्या पुढे ते जाऊ शकत नव्हते, कारण हा जो ब्रिज आहे, हा जो पूल आहे, हा पूर्वी कातड्याचा होता आणि तो नंतर काढून घेतला जायचा जेव्हा दरवाजा बंद करायचा असेल. तर इथून पोहून जाण्याचा जर कोणी विचार केला तर मगरी त्याला खाऊन टाकायच्या. इथे तुम्ही खाली बघू शकता फक्त एकच चोर रस्ता आहे आणि तो चोर रस्ता सुद्धा फसवा आहे. तो कुठेही किल्ल्यात जात नाही, तो इथल्या इथेच आहे. त्यामुळे असं वाटायचं की इथून जाऊ शकतो, पण हा बंद दरवाजा होता. पुरातत्व खात्याकडून आता इथे पुन्हा पुनर्निर्वासाचं काम चालू करण्यात आलेलं आहे. बघू शकता हे सोनेरी महलाचेच अवशेष आहेत. इथे अजूनही तुम्हाला एक राजेशाही वाडा कसा असतो याचे अवशेष बघायला मिळतील. सोनेरी महल. पूर्वी हा रस्ता इथे तुम्ही बघू शकता कडी अडकवण्यासाठी असं एक खांबासाठीची व्यवस्था होती. हा दरवाजा बंद केला जायचा. ज्या वेळेला इथे पूल नव्हता त्यावेळेला पायऱ्यांमार्गे त्या टोकाकडून या टोकाकडे येण्यासाठी हा एकमेव रस्ता होता. पण एका वेळी एकच मनुष्य यातून येऊ शकत होता आणि तो मार्गही काही जाणकार लोकांनाच माहिती होता, जो अचूक होता. नाहीतर फसवे मार्ग इथे खूप होते. हा जो अंधेरी मार्ग याचा अर्थ होता की इथे पूर्ण अंधार असायचा. तुम्ही इथे रचना बघू शकता. इथे कुठेही सूर्याचा प्रकाश संध्याकाळ नंतर येऊ शकत नाही. एकदा सूर्यास्त झाला की हा भाग पूर्ण अंधारात असायचा. जेव्हा हल्ला व्हायचा तेव्हा सगळ्यात पहिले इथल्या मशाली काढून घेतल्या जायच्या, कारण इथून रस्ताच दिसणार नाही. तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे भिंत आहे आणि हा दरवाजा पटकन नजरेस न येण्यासारखा आहे. जर तुमच्याकडे लाईटची कुठली व्यवस्था नसेल तर तुम्हाला हे शोधणं कठीण आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा सूर्यप्रकाश फार कमी आहे. इथे तुम्हाला पूर्णतः अंधार दिसतोय आणि जिथून जिथून तुम्हाला इथे कवडसे दिसत आहेत त्या कवडसांच्या ठिकाणी पूर्वी सैनिक असायचे. इथेही लपण्यासाठी जागा होती सैनिकांना. म्हणजे कवडसा दिसणार जिथे उजेड दिसणार, अंधारातून कुठलाही माणूस पहिले उजेडाकडे धावेल. जेव्हा उजेडाकडे तो येईल त्यावेळेला इथे बसलेला सैनिक पटकन त्याची मान छाटून टाकेल. इथे अशा खूप रचना आहेत की ज्या वेळेला इथे तुम्ही बघू शकता. तर ही सुद्धा रचना आहे. असं वाटेल अंधारातून आल्यानंतर की इथे उजेड दिसतोय, पण इथे उजेड असल्याने तो माणूस इथून मान बाहेर काढणार. मान बाहेर काढल्यानंतर इथे जो सैनिक असेल तो पटकन त्याची मान छाटणार. सुरक्षा व्यवस्था खूप मस्त केली होती. वरच्या बाजूने सुद्धा सैनिक असायचे. इथूनही तुम्ही बघू शकता. आता हे बंद करण्यात आलेलं आहे. इथे खूपच जास्त अपघात झाल्यामुळे हा जो रस्ता आहे इथून सुद्धा अंधार. हे पूर्ण पहिले छत वरती बंद होतं. इथे आता जेवढा उजेड दिसतो तेवढा उजेड इथे पूर्वी नव्हता. इथे तुम्हाला उजेड दिसला की या दिशेने माणूस जायचा, पण हा भाग पूर्णतः खंदकात जातोय.
आता तुम्ही इथे वरती एक निरीक्षण करू शकता. ही वरची जी रचना केलेली आहे, आता इथे शिड्या आहेत, पण पूर्वी इथे शिड्या वगैरे काही नव्हतं, हे नंतरचं सगळं आहे. पण हा जो वरचा भाग आहे, इथे आपल्या गडाच्या रक्षकांसाठी म्हणून हा वरचा भाग होता. जेव्हा शत्रू सैन्य इथे यायचं तेव्हा वरतून ते बाण मारायचे. या साईडनी तुम्ही बघू शकता इथे तशी रचना केली आहे. दोन्ही बाजूला अशी रचना आहे की इथे येणाऱ्या सैनिकांना वरतून बाणाने हल्ला करून मारू शकतो. त्यांच्यावरती आगीचे गोळे फेकणं, मशाली वगैरे फेकून तेल टाकून त्यांना पेटवून देणं, म्हणजे जेवढा पण हल्ला असेल तेवढा इथे शमवून टाकायचा. त्यातूनही जर कोणी वाचलेच तर ते पटकन इथून पळायला जायचे. पण हा भाग सुद्धा जाण्यासाठी बंद केलेला आहे. जो आता तुम्ही बघू शकता आतमध्ये पूर्ण अंधार आहे. जसं इथे तुम्हाला उजेड दिसतोय तो पूर्वी उजेड इथेही नव्हता. मशालीशिवाय आणि नेहमीच्या सरावाशिवाय, म्हणजे तुमचं जर नेहमी येणं जाणं असेल तरच तुम्हाला योग्य रस्ता माहिती असेल, नाहीतर हा पूर्ण भुलभुलैया होता. बघा इथून तुम्ही बघू शकता, इथून परत तुम्ही तिकडे बाहेरच जाणार. इथे असेही रस्ते आहेत की जे तुम्हाला असं वाटेल रस्ता आहे पण तिथे काहीच नसेल. आता इथे ही रचना आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे माणसाला उजेड दिसेल, पण वरती तुम्ही बघू शकता इथे वरती सैन्य असायचं, गडाचं संरक्षक सैन्य, जे इथे आलेल्या माणसाच्या अंगावरती, शत्रूच्या सैन्यावरती तेल टाकायचं, गरम उकळतं तेल, आणि त्याला मारून टाकायचं. आता इकडून जेव्हा आपण आतमध्ये येतो त्यावेळेला कळत नाही कुठल्या साईडला जायचं, म्हणून माणूस खालच्या बाजूला जातो. खालच्या बाजूला जाऊन तो खाली पडू शकतो. तसंच धावपळीमध्ये ज्या वेळेला भरपूर सैन्य येते आणि स्वतःचा जीव वाचवायला जात आहेत त्यावेळेला ते कुठल्या रस्त्याला जाणार हा पण एक भाग आहे. आता इथे एखादा माणूस गेला तर त्याला इथे रस्ताच सापडणार नाही. त्याच वेळेला इथे मागे उभे असलेले सैनिक त्याला मारून टाकणार. इथे तुम्ही वरती बघू शकता सैनिकांना लपण्यासाठी जागा केलेली होती. आणि इथे हा रस्ता मुख्य रस्ता आहे. इथे हे दिवे ठेवण्यासाठी इथे काजळी अजूनही तुम्ही बघू शकता. इथेही लपून बसायचे सैनिक. आता इथे बघा पूर्ण अंधार, तुम्हाला आताही बघू शकता तुम्ही की किती अंधार आहे. इथे मशाली नसतील आणि जाणकार माणूस नसेल तर तो इथे अडकून पडणार. पुरातत्व खात्याने आता जी व्यवस्था केलेली आहे लाईटची, त्याच्यामुळे आपण इथे आता बघू शकतो. बघू शकता आता इथे धावत आणि त्वेषात येणाऱ्या सैन्याचं जे वेगाचं गणित आहे ते नक्कीच इथे चुकणार. हातातली शस्त्र सांभाळून गोलाकार पद्धतीने असलेले रस्ते पार करत ते इथपर्यंत येणार. हा भाग पूर्णतः अंधारात असायचा आणि या दोन रस्त्यांमध्ये सैनिक विभागले जायचे. त्यानंतर कानोसा घेत एकमेकांसमोर आलेले सैनिक आपल्याच सैन्याला शत्रू सैन्य समजून स्वतःच स्वतःचे संख्याबळ कमी करायचे. एकमेकांना लढताना मारून पुन्हा परत त्याच जागी येऊन चकव्यात अडकायचे. आता तुम्ही बघू शकता इकडून आपण वरती आलोय. इकडून वरती आल्यानंतर यांनी कसं ठेवलेलं आहे की इथे दोन रस्ते आहेत जाण्यासाठी. हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता जाण्यासाठी आहे. मात्र इथे धूर करायचे, वेगवेगळ्या विषारी गोष्टींनी एकत्र करून भरपूर धूर करायचे. आणि ही जागा तशी बघायला गेलात तुम्ही तर कंजेस्टेड जागा आहे. इथे धूर केल्यानंतर तो धूर श्वास कोंडल्यामुळे इथे जर तो माणूस वरती पळायला लागला तर इथे सैनिक त्याला मारून टाकायचे. वरती इथे बसलेले असायचे. मात्र तो जर माणूस इकडून गेला तर इथून भुलभुलैयातून तो परत इथेच यायचा, कारण अंधार असायचा, त्याला तो रस्ता पूर्णपणे दिसायचा नाही. आता आपण इथे बघू शकतो, इकडे बघा, ही जागा आता बुजवण्यात आली आहे. मात्र हा सुद्धा एक रस्ता होता. जेव्हा धुराने कोंडलेला माणूस हवा शोधायला जाणार तेव्हा इथे हा तुम्ही बघू शकता रस्ता होता, तो आता बुजवण्यात आलाय. हा पण डायरेक्ट खंदकात जातो. लपायला जागा किती मस्त लपायला इथे जागा केलेली. म्हणजे जर कोणी आलंच समजा इथपर्यंत पोहोचलं तर ते याच्या पुढे जाताना दमलेलं असेल, थकलेलं असेल, एक्झॉस्ट झालेलं असेल. वरती जाताना त्याचं अर्ध बळ गळून गेलेलं असेल.
आता हा दगडी जिना आहे तो चढून आल्यानंतर तुम्ही बघू शकता की टेहाळणी करणारे इथूनही टेहाळणी करू शकत होते. आपण मगाशी जे 2 रस्ते बघितले त्या 2 रस्त्यामधला एक रस्ता त्या साईडला होता आणि एक रस्ता इथे वरती येत होता. तिकडचे शत्रू जेव्हा तिथपर्यंत पोहोचतील तेव्हा वरतून त्यांना परत गारद करू शकत होतो. बंद करून घ्यायचे पहिले. बंद करून घेतले की इथून कोणी वरतीच येऊ शकत नाही किंवा एकच रस्ता असेल वरती यायला. या भागात इतकंच, पण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत टेहाळणी बुरुज, बारादरी, एकनाथ स्वामी आणि जनार्दन स्वामी यांची ध्यानाची गुहा जिथे दत्त महाराज प्रगटले होते असं म्हणतात, तसंच रंगदरबार.